नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण भेंडीची अतिशय चविष्ट अशी भाजी करणार आहोत। ही तुम्ही मुलांना टिफिनला देखील देऊ शकतात आणि मुलंसुद्धा ही भाजी पुन्हा पुन्हा बनवायला लावतील। तर भरलेल्या भेंडीपेक्षा ही भाजी खूपच छान लागते। तर ही भेंडीची भाजी कशी करायची हे आपण आता बघणार आहोत। तर इकडे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। तर आता ही भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2-3 पाण्याने भेंडी आपण धुवून घेणार आहोत। तर इकडे आता मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले आणि ही भेंडी आपण अशी व्यवस्थित चोळून स्वच्छ धुवून घेऊयात। तर इकडे भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही भेंडी आपण एक एक करून पुसून घेऊयात। त्याला स्वच्छ कापडाने आपल्याला व्यवस्थित असं कोरडखट पुसून घ्यायचं आहे। जर भेंडी आपण धुतल्यानंतर ती तशीच ओली राहू दिली आणि त्यांना तसंच आपण जर कापलं तर ती भेंडीची जी भाजी असते ती चिकट होते। म्हणून त्यामुळे आपल्याला त्यांना धुतल्यानंतर व्यवस्थित असं चांगल्या कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याची बारीक बारीक आपल्याला काप करून घ्यायची आहे। तर इकडे आता स्वच्छ पुसल्यानंतर मी भेंडी बारीक असं मस्त कापून घेत आहे। आता या भेंडीचे बारीक बारीक काप आपण करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकतात की एकदम बारीक अशी आपण ही भेंडी मस्त कट करून घेतलेली आहे एकसारखी। आता इकडे कढई ठेवली आहे। कढईमध्ये थोडंसं तेल आपण टाकून घेऊ। तेल व्यवस्थित आपलं तापलं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले। जिरं तळतळलं की त्यानंतर लसणाचे बारीक काप टाकले। त्यानंतर धना पावडर आपल्याला 1 चमचा टाकायची आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर इकडे तिखट मी 1 चमचा टाकलेला आहे। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं की यामध्ये थोडी थोडी आपल्याला भाजी टाकायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार मी इकडे मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर ते मिश्रण आपल्याला व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे, जी की मसाले सर्व बाजूंनी तिला लागतील। तर आता ही भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यावरती मी ताट झाकून देत आहे। 5 मिनिटात आपली ही भाजी मस्त शिजून अशी तयार होते। तुम्ही बघू शकतात की मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आणि तयार आहे। तर भाजी करताना गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। तर हाय फ्लेमवर आपल्याला ठेवायचं नाही आहे, नाहीतर भाजी खाली लागायची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने मस्त अशी भेंडीची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे। भरलेली भेंडी करायला आपल्याला वेळ लागतो, तर साधी सिंपल ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनला नक्कीच देऊ शकता आणि ते देखील आवडीने खातील। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा।